अरे दीक्षा तू इसका वीडियो बना रहे क्या? पार्थन किधर जा रहे हैं? हम जा रहे हैं गोवा। आप जहाँ बोलो ये मेरा दल्ला है, ये मेरा दल्ला है, ये सब दल्ला बिल्ला काय रे. हम बेकार ट्रॅफिक मध्ये अडकले. पुन्हा एकदा मला ब्लॉग मध्ये स्वागत करतो सर्वांचं. तर आता असं आहे, आपली ट्रिप चालली आहे रत्नागिरीला आणि या ट्रिपमध्ये कोण कोण येते तुम्हाला लवकरच कळेल. आताच ते डेटा कॉपी करतोय, म्हणजे इथून तयारी आपली अनबन प्लॅन आहे. बस पॅकिंग करतोय आणि आता निघतोय. आणि बघा आपल्या टीममध्ये नवीन प्रवेश झालाय. एक नवीन ॲडमिशन केलं आहे मी. तर आजपासून फुल टाइम ब्लॉगर दीक्षा बोर उर्फ माझी बायको. आता तर मी एकटा नाही आहे, मग ब्लॉग लवकर टायमावरच येतील सर्व. आम्ही ट्राय करणार आहे असं की ब्लॉग आला फटाफट एडिट करून टाकायचं. आता तसं नाही होणार. बॅक एंडला आपल्याकडे आली आहे, नवीन हेअरस्टाईल कट केलं तर मस्त फ्लॉन्ट करते ती केस. आपली गाडी आलेली आहे, ड्रायव्हर काका बसलेत गाडीमध्ये. तिचा नुसता बोल चालू आहे. ब्लॉगिंग करूनच देत, नुसती बडबड चालू आहे. हे बॉईज ना सिरियसली इथे ठेवू शकतो माझं. मुलींपेक्षा जास्तच आहे ना तुमचे. पार्थन आ चुका है आणि इकडे आमचे बॅग अरेंजमेंट चाललंय. कब आया? अभी जस्ट 5 से 15 मिनट हुआ बस. जीवन. पार्थन किधर जा रहे हैं? हम जा रहे हैं गोवा. What happens in गोवा? Stays in गोवा. याद आया क्या कुछ? बहुत कुछ है भाई. अभी मुझे तो बहुत कुछ याद आ रहा है. किधर से चालू करो ऐसा हो गया. हाँ ना. क्या ही बोलेंगे लोग रोने चालू करेंगे. क्या रे क्या? किधर जा रहे तू घूमने को? हाँ किधर जा रहे तू? लाल पेन के लाल कर रहा है. अरे दीक्षा तू इसका वीडियो बना रहे क्या? लेट्स गो. तू किधर आ रहा है? चल जा. लेट्स गो. माझा बेट. हे असं इकडेच बसतो तुम्ही लोक. येस वी आर कम्फर्टेबल इन दिस. येस. गोवा इज ऑन. लेट्स गो. गोवा जा रहे? गोवा बोलिया. लेट्स गो. गणपती बाप्पा. बघून घे पहिलं कसं दिसतंय. हा यंग वाटते ना खूप जास्त. हिच्या फोन मध्ये ना मागे मिरर आहे, म्हणून मग ही सारखी चेक करत असते. जेव्हा मी कॅमेरा काढतो ना तेव्हा चेक करते. काय खाणार दीक्षा? मित्रांनो आज आम्ही आता आलोय साई सहारा हॉटेलच्या इथे. हे वडखलच्या थोडासा मागे आहे. 10:44 म्हणजे आम्हाला निघायचं होतं लवकर, पण झालं उशीर. निघताच 9 वाजले आम्हाला. त्यानंतर काय मित्रांचा टाईमपास, हे घ्यायचं, हे राहिलं, ते घ्यायचं आहे, खायला पाहिजे, पाणी पाहिजे, असं करत आता ऑर्डर देतो मस्तपैकी. इथून आमचं टार्गेट आहे चिपळूणला जायला इकडून. पण आता बघू आता चिपळूणला पोहोचतोय का कुठे पोहोचतोय. आमचं असं होतं की रात्री फटाफट कवर होतं, कारण का मी दापोलीचंच आहे तर मला माहिती इथले रस्ते कसे आहेत. डेंजर रस्ते दाखवतात एक आणि असतं एक, आणि सकाळी खूप ट्रॅफिक असतं. म्हणून आम्ही विचार केला रात्रीच निघू, मध्ये थोडा हॉल्ट घेऊ आणि मग तिकडून डायरेक्ट रत्नागिरी. थोडा आवाज जास्त येते, भेटतं तुम्हाला लवकरच. दीक्षा इथे स्ट्रीट डॉगना बिस्किट देते. हा डॉग जाम मोठा आहे, स्ट्रीट डॉगच आहे पण हाईट बघा त्याची. मित्रांनो वाजलं 1 आणि आम्ही जाम बेकार ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. अजून माणगावला पण नाही पोचलो आहे आणि आम्हाला अजून चिपळूण 140 किलोमीटर दाखवते. 3 तास. सर्व मित्र परिवार बोर झालेत आपले. प्रतीक इथे फुल एंटरटेनमेंट करतोय. पायलट सीट असल्यामुळे तो बिचारा क्रॉस बसलाय मागे बॅगा टाकून. एक मित्र बिझी आहे बोलण्यामध्ये. एक मित्र बिझी आहे. रिक्षा इथे डायरेक्टर झोपते. एवढंच सुस्त फक्त. मित्रांनो आता आम्ही कशेडी घाटाच्या टनलला आलोय. मराठीत बोलला त्याला बोगदा बोलतात. एक बोगद्याचं काम चालू आहे, अजून एक बोगद्याचं काम झालंय. तर 1 वेज ठेवलं ते लोकांनी. रात्रीचे वाजलेत 2:30 आणि ते गाडी पण चालवायला मला लागते आणि व्लॉगिंग पण मलाच करायला लागतं, कारण का दीक्षा त्या मूडमध्ये नाही आहे. झोपली नाहीत का तुम्ही अजून? नो. तर मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम रत्नागिरी. विषय असा आहे की काल रात्री आम्ही 9 वाजता निघालो. रे मित्रा व्लॉगिंग करू दे. 10 वाजता आम्ही ऑलमोस्ट पनवेलपर्यंत आलेलो. 11:30-12च्या दरम्यान आम्ही जेवायला बसलो सहारामध्ये. तेव्हा आम्ही पेन लावतो. नंतर आम्ही निघालो 11 वाजता. 12-12:30ला आम्ही माणगावला पोहोचलो. थोडा ट्रॅफिक भेटला, कारण का एवढा मोठा हायवे होता. त्या हायवेमध्ये
एकही ट्रक बंद नाही पडला. पण जिथे रोड क्रॉसिंग होता, ते डायव्हर्जन्स असतात, छोटे रस्ते असतात, तिथेच बरोबर ट्रक बंद पडला. म्हणजे विचार करा, 1-1, 1.5 किलोमीटर लाईन. बिचारी लोक एवढी वैतागलेली. तशी कशी आम्ही साईडून काढून आलो पुढे. त्यानंतर आम्ही मानकावरनं 2 तासामध्ये आलो चिपळूणला. आम्ही 5 ते 6 हॉटेल चेक केले. जातो आतमध्ये, खोल्या रूम्स फुल आहेत. मी म्हटलं चला 1-2 असू शकतो, गाड्या पण दिसला बाहेर बऱ्यापैकी, तर असू शकतो. आता ह्याच्यामागे रिझन मला माहीत नाही की ॲक्च्युली फुल होता की ते लोकांना उठायचा त्रास होता. 3 वाजता उठून यांना कोण रूम देईल म्हणून डायरेक्ट दरवाज्यातनं हाकलत होते. माझा भाऊ आला, तो बोलला ठीक आहे अजून 2 तास जातील, आपण डायरेक्ट रत्नागिरीलाच जाऊ. तर मला वाटतं वंदे भारत पण चालू झालं गोवापर्यंत. 7 ते 8 हॉटेल्स इथे पण फिरलो. आणि जे आमचं चेकिंग होतं हॉटेल, ते पण बोलतात की तुम्हाला सकाळी 10 वाजता चेकिंग भेटेल, कारण का आता सर्व रूम्स फुल आहेत. एखादा रूम तरी दिला तर आम्ही बाकी गाडीमध्ये मॅनेज करू. पोरांचं काय नाही, पोरं कशी मॅनेज करतात कुठे पण. गोव्याला क्राऊड कमी झाले, त्याचं कारण मुळं हे आहे की सर्वजण रत्नागिरीमध्ये आलेत. मला वाटतं स्वप्न जोशीचे सर्वांनी रील सिरियसली घेतली, जसं आम्ही बघितलं आहे. काय ते अरे बीच, काय ती रत्नागिरी. गोवा विसरून जाल जर तुम्ही कोकणात आलात तर. त्यातले 2-3 लोकांनी कॉपरेट केला की सर तुमचं बुकिंग झालं आहे का. तर आम्हाला एक होमस्टे दिलं आहे, तुम्ही बघू शकता. आशीर्वाद म्हणून एक होमस्टे आहे. हॉटेल नाही बोलू शकत, पण एक नॉर्मल बेसिक हॉटेल आहे. बघू शकता तुम्ही आता. ठीक आहे. मग इकडे आम्हाला ते लोकांनी 1-6च्या दरम्यान आम्हाला चेकिंग दिलं. मला तर झोप नाही लागली टू बी व्हेरी फ्रँक, कारण का मला खूप मोठा झटका बसला की भाई BT जाणार आहे की काय. म्हणजे एवढापर्यंत झालं की भाई आता गाडी काढून परत थेट ठाण्याला जायला लागेल का.